जेव्हा तुम्ही शेन वॉर्न बद्दल विचार करता तेव्हा तुमच्या मनात पहिला थॉट काय येतो? तो ब्लॉन्ड केसांचा लुक, झिंक क्रीम की त्याची लार्जर दॅन लाईफ पर्सनॅलिटी? हा, पण तुम्हाला तो बॉल ऑफ द सेंचुरी तर नक्कीच आठवत असेल, ज्याने अख्ख्या जगाला थक्क केलं आणि शेन वॉर्न हे नाव इतिहासात कोरलं गेलं. 708 टेस्ट विकेट्स घेणारा स्पिनचा किंग शेन वॉर्न हा फक्त खेळाडू नव्हता, तर तो मैदानावरचा एक मॅजिशियन होता. पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक अशी गोष्ट आहे जी सांगते की त्याची सर्वात जास्त ब्रिलियंट डिलिव्हरी ही क्रिकेटच्या मैदानावरची नव्हती, हो, आपण आज त्याबद्दलच बोलणार आहोत. पण त्याआधी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक सिक्रेट बिझनेस डील, एक असा मास्टर स्ट्रोक जो त्याच्या निधनानंतरही त्याच्या कुटुंबासाठी एक अनबिलिव्हेबल अशी फायनान्शियल लेगसी तयार करून गेली. त्यामुळे ही फक्त क्रिकेटची गोष्ट नाहीये, तर ही आहे 450 कोटींच्या जॅकपॉटची खरी गोष्ट. पण ही गोष्ट त्याच्या बिझनेसमॅन म्हणून असलेल्या अँगलने समजून घ्यायची असेल तर त्याआधी क्रिकेटर म्हणून तो कसा जिनियस होता हे सुद्धा आपल्याला आठवावं लागेल. शेन वॉर्न हा फक्त प्लेयर नव्हता, तर त्याच्या आगमनाने क्रीडा जगताला एक डायनॅमिक वळण देणारा एक ट्विस्टच होता. 90s मध्ये तो आला आणि जवळपास सिंगल हँडली त्याने लेग स्पिन या डाईंग आर्टला रिवाईव्ह केलं. 1993चं द ॲशेस आणि माईक गॅन्टिंगला टाकलेला तो बॉल ऑफ द सेंचुरी. 1999च्या क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये सेमीफायनल आणि फायनल दोन्हीमध्ये प्लेअर ऑफ द मॅच मिळवून त्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. 500 टेस्ट विकेट्स घेणारा पहिला स्पिनर आणि करिअर संपवताना त्याच्या खिशात होत्या तब्बल 708 विकेट्स. वॉर्नने इंटरनॅशनल क्रिकेट सोडल्यावर असं वाटलं होतं की जणू एक एराच संपलाय. पण वॉर्नसाठी ती फक्त सुरुवात होती आणि इथूनच सुरू होते या जॅकपॉट मागची खरी गोष्ट. वर्ष 2008, एकदम लाऊड, फ्लॅशी आणि पैशांचा पाऊस पाडणारी लीग IPL. दिग्गज खेळाडूंवर करोडोंची बोली लागत होती. पण राजस्थान रॉयल्स ही सर्वात स्वस्त फ्रँचायझी होती. लोक त्यांना अंडरडॉग्स म्हणत होते. स्टार प्लेयर्स नाहीत, म्हणाव्या तितक्या स्ट्रेंथ्स नाहीत, हा, पण पोटेन्शियल मात्र होतं. या विस्कळीत संघाची धुरा सांभाळायला आला निवृत्त झालेला शेन वॉर्न, ज्याने पहिल्याच हंगामामध्ये राजस्थान रॉयल्सला IPLचं जेतेपद मिळवून दिलं, जो त्याच्यासाठी आणि संपूर्ण संघासाठी एक स्वप्नवत हंगाम होता. पण इथेच एक मायथॉलॉजिकल डील झाल्याची चर्चा सुरू झाली. स्टोरी असं सांगते की वॉर्नने एका वेळच्या मॅसिव्ह सॅलरी ऐवजी एक अट ठेवली होती की मी जितकी वर्ष खेळेल तितकी वर्ष मला टीमची 0.70% इक्विटी होती, म्हणजेच मालकी हक्क हवा. इतर खेळाडू रोख रक्कम घरी नेत असताना वॉर्न मात्र राजस्थान रॉयल्सच्या भविष्यावर पैंज लावत होता. आणि आता आज 2026 मध्ये हा करारच चर्चेचा विषय ठरला. 2008 मध्ये जेव्हा राजस्थान रॉयल्सने वॉर्नला करारबद्ध केलं होतं तेव्हा तो फक्त एक खेळाडू म्हणून आला नव्हता. त्याला फ्रँचायझीच्या क्रिकेट विषयक कामकाजावर संपूर्ण नियंत्रण देण्यात आलं होतं. वॉर्नने रॉयल्स सोबत 4 हंगाम घालवले आणि शेन वॉर्नने IPL सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हापर्यंत एकूण इक्विटीचा हिस्सा 3% पोहोचली होती. ज्या टीमची किंमत 2008 मध्ये फक्त 67 दशलक्ष डॉलर्स होती, आज त्याच राजस्थान रॉयल्सचं मूल्य 1.63 अब्ज डॉलर्स पर्यंत, म्हणजे जवळपास 5200 कोटी रुपयाहून अधिक इतकं प्रचंड झालंय. म्हणजेच वॉर्नचा तो 3%चा छोटा वाटा आज 450 ते 460 कोटी रुपयांचा मॅसिव्ह जॅकपॉट ठरला. यातून हे सिद्ध होतंय की हा फक्त एक क्रिकेटचा करार नव्हता, तर ती एक दूरदृष्टी होती. शेन वॉर्नने स्वतःच्या घामातून, प्रतिभेतून आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी एक असा आर्थिक वारसा तयार केला ज्याचा कुणी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. ही 3% इक्विटी आज त्याच्या निधनानंतर एका मॅसिव्ह जॅकपॉटच्या स्वरूपामध्ये त्याच्या मुलांकडे हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा, शेन वॉर्नची ही लेगसी फक्त विकेट्समध्ये नाही तर या जॅकपॉट थ्रू सुद्धा पुढे आली. आणि यातून हे प्रूव्ह झालंय की स्ट्रॅटेजीचा तो एक मास्टर आहे, मैदानावर सुद्धा आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा. रिस्क, व्हॅल्यू आणि लॉंग गेम्स त्याला उत्तम समजत होता. 450 कोटींचा जॅकपॉट हेच सांगतोय की वॉर्नने 2008 मध्ये ज्या पद्धतीने राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवलं त्यानेच या टीमचं मूल्य हजारो पटीने वाढवलं. तर असा हा शेन वॉर्न फक्त फिरकीचा राजा नव्हता, तर तो एक विजनरी होता. आता वॉर्नच्या या मास्टर स्ट्रोक बद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.